कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी अजित पवारांवर वाढता दबाव. रमी खेळणाऱ्या कोकाटेंवर कारवाई होणार का याकडे लक्ष. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा. प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त तर काही नेत्यांकडून सरकारवर प्रश्न उपस्थित. न्यायमूर्ती वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव स्वीकारणं जगदीप धनखड यांना भोवल्याची चर्चा. प्रस्ताव स्वीकारल्यानं सरकारची नाराजी ओढवून घेतल्याची राजकीय वर्तुळात कुजबूज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस. देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत तर अजित पवार पुण्यातील फार्म हाऊसवर असणार. हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाकडून मिळालेल्या जमिनी प्रकरणी खासदार भुमरेंचा ड्रायव्हर जावेद शेखला आयकरची नोटीस. जावेद शेखला आलेली नोटीस एबीपी माझाच्या हाती. 2006 साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. 3 जण कारागृहाबाहेर. नागपूर जेलमधून दोघांची तर नाशिक जेलमधून एकाची सुटका. उरलेले आरोपी आज जेलमधून बाहेर येणार. $448 कोटींच्या कारागृह वस्तू खरेदी प्रकरणात जालिंदर सुपेकरांना क्लीन चिट. निविदा मागवून नियमानुसारच खरेदी झाल्याचं गृह विभागाचं उत्तर. अंजली दमानिया राजू शेट्टींनी केला होता भ्रष्टाचाराचा आरोप. त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारकडून भूमिका जाहीर. माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत 3 भाषा शिकायच्या तर 2 भाषा भारतीय असाव्यात. कोणत्या भाषा शिकवायच्या हा राज्याचा निर्णय. केंद्राकडून स्पष्ट. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट जारी. मुसळधार पावसाचा इशारा. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. नदी ओढे दुथडी भरून. वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जालना, परभणीत पूरस्थिती. अनेक मार्गही बंद. नालासोपाऱ्यात बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीकडून पतीची हत्या. मृतदेह घरातच पुरून टाईल्स बसवल्या. पत्नीच्या मोबाईलमधील संशयास्पद मेसेजमुळे खुनाचा उलगडा. पत्नीला बेड्या तर प्रियकर पसार. नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही